तर मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहोत समीर बनावट काका यांचा पाठीचा बॅक वर्कआउट. भाई एकदा तू यांची बॅक बघ, विषयच नाही भाई. मसल सेपरेशन बघ भाई, मसल वेगळा दिसतोय. 1983 चे मिस्टर ऑलिम्पिया आहेत भाई. चल भाई सुरू करूयात. समीर काका ने हमरे को तुमरे को सांग्या चगले में पहिले चिनअप मारने का. समीर काका सांग्या ते वाइड ग्रिप चिनअप मारने का, पर माझ्या जिम में वो ऑप्शन ही नहीं था साला, इसलिए जो था उसको पेला. अरे म्हणजे चिनअप्स मारले. बाय द वे लास्ट वीकचा गिव्ह अवे आपण ठेवला होता ओनली नट्सचा पीनट स्प्रे. तो गिव्ह अवे डिलिव्हर झाला आहे आणि या वीक मध्ये आपण डॉक्टर चॉईसचे प्रोटीन ओट्स गिव्ह अवे करणार आहोत. आपल्या या गिव्ह अवे मध्ये लेडीज पण पार्टिसिपेट करू शकतात. बाकी गिव्ह अवे कसा मिळवायचा माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. उसके बाद पुढची एक्सरसाइज सीटेड केबल रो. ऍक्च्युअली इथे मला बसण्यासाठी बेंच यूज करायचा होता, पण तिच्या आईला आधीची जागा कंजेस्टेड आहे, त्यात तो बेंच कसा बसेल. ओनरच्या कॅबिन मधला टेबलच आणलं उचलून. आपली कॉमेंट्री भलेही कॉमेडी असेल, पण तुम्ही आपल्या वर्कआउटवर फोकस करा. कॉमेंट्री ऐकता ऐकता तुम्ही हे पण बघा. ड्युरिंग एक्सरसाइज माझा फॉर्म, माझी इसेंट्रिक आणि कॉन्सन्ट्रिक मुवमेंट, त्याचं टायमिंग, या गोष्टी सुद्धा तुमची ग्रोथ करण्यासाठी खूप मॅटर करतात. डोक्याच्या वरना गेला असेल जाऊ दे, तू कॉमेंट्रीच ऐक. त्यानंतर समीर काका म्हणाले, अभि तुमरे को मारणे आहे न्यूट्रल ग्रिप मशीन पुलोवर. विचार करून करून किटलो, आता ही मशीन कुठं आणू. मग आठवलं भाई, आपल्याकडे ही फ्रंट पुल मशीन आहे. फरक फक्त एवढाच आहे, त्यात बॅकला सपोर्ट भेटतो, यात चेस्टला सपोर्ट भेटतो, पण मेनली दोन्ही ठिकाणी लॅट मसल ट्रेन होतोय. सो जुगाड पे दुनिया कायम है. बाकी ही आपली फेवरेट मशीन आहे. बॅक डे ला ही एक्सरसाइज सुटतच नाही आपल्याकडून. उसके बाद समीर बनावट काकाने सांग्या बिहाइंड नेक लॅट पुल डाऊन मार. अगेन ही पण एक ओल्ड स्कूल एक्सरसाइज आहे, जी सध्याच्या काळात बॅन आहे. याचं कारण असं आहे की भाई, जेव्हा बिहाइंड द नेक तुम्ही लॅट पुल डाऊन करता, तेव्हा तुमची शोल्डर मोबिलिटी तुम्हाला अलाव नाही करत, आणि तरीही तुम्ही अपोजिट फोर्स केला तर शोल्डर इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. गरजेचं नाही सगळ्यांसाठीच हा प्रॉब्लेमॅटिक असेल. काहीकांची मोबिलिटी खूप जास्त चांगली असेल, सो ते हे इझिली करू शकतात विदाउट इंजुरी. पण भाई माझ्या मोबिलिटीचे एल लागले, त्यामुळे मी समोरूनच कॅचणार. त्यानंतर शेवटची एक्सरसाइज वन हँड डंबल रो. बरेच जण डंबेल रो करतात, तिच्या आईला ऍड मोड काहीतरी करत बसतात. ना वेटचा पत्ता, ना फॉर्मचा पत्ता, नाही मसल एंगेजमेंटचा पत्ता. थांबा मी तुम्हाला पत्ता सांगतो. डंबल रो मारताना तुम्हाला असा हा फ्लॅट बेंचच घ्यायचा आहे. स्ट्रेट पोझिशन मध्ये उभं राहा, ढोपा टेका, बेंचवर सांगतो रत्ताळ्या. त्यानंतर कोर टाईट करा, हिप टाईट करा, पाय थोडा बॉडी पासून लांब न्या, बॅलन्स मेंटेन करण्यासाठी थोडा मागे न्या. खाली जाताना बॅक स्ट्रेट ठेवा. बेंचवरचा हात तुम्ही तुमच्या कम्फर्ट नुसार ठेवू शकता. अँड देन वेट उचला. माझी बॅक बघा, बॅक तुमची स्ट्रेट राहिली पाहिजे. कर्व पण करायचा नाही आणि जास्त आर्च पण करायचं नाही. आणि डंबेल स्लोली पुल करायचा आहे, झोका नाही द्यायचा भाई त्याला. यात मास्टर करायला तुला थोडा टाइम जाईल, पण शिकशील भाई. चल आता पोजिंग करू. भाई कशी वाटते आपली बॅक, समजून जा वर्कआउट काय तगडा झाला असेल. बॉडी आणि व्हिडिओ दोन्ही आवडले असतील तर वर्कआउट नक्की ट्राय करा. आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. गिव्ह अवे साठी आपल्या प्रोफाईल वर जाऊन पटकन आपला चॅनल जॉईन करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.